DJI Osmo Pocket 3 एकदम कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे आणि आता हाय क्वालिटी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. फर्स्ट टाइम नवीन कॅमेरामध्ये शूट घेते. इतका कॉम्पॅक्ट आहे, इतका भारी, इतकं छान आहे ना यार. बेस्ट आहे हा, बेस्ट. मम्मी कसा आहे माझा नवीन कॅमेरा? तर हे बघा अशा पद्धतीने आमचं शूट चालू आहे आणि आता ना याच्यात फक्त इथं ऑप्शन आहे आणि तुम्हाला मी गुलाब का फुल लाया आहे. माझ्यासाठी हर्षदच्या बॉडीतून करंट बाहेर निघतोय डायरेक्ट. हर्षदला आहे ना मी डेअर दिलं होतं की आपण दोघांनी ना भूताचा पिक्चर बघायचा सगळे वरती गेल्यावर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही जाताय ना आम्ही आमचं जे शूट करतोय ना हे आपल्या नवीन कॅमेऱ्यामध्ये करतोय म्हणजे DJI Osmo Pocket 3 आणि याचाच व्लॉग करायला मला खूप जास्त मजा येते. आरोहीला विचारू कशी फिलिंग आरोही? येस, मला तर खूप भारी वाटते आणि यात ना इतके सारे फीचर आहे ना, एकदम भारी वाटते. सगळं आपण व्ह्यू दाखवू शकतो आणि कॅमेरा असा आणि इझी ना लाईट वेट आहे, हात दुखायचं कामच नाही बिलकुल. फोन असा धरावा लागायचा, परत मग असा करावा लागायचा आणि असं दूर धरावा लागायचं, तेव्हा वाईड अँगल यायचा. यात भारी एवढीशी लेन्स बदलायची आणि वाईड अँगल येतो एकदम परफेक्ट. हर्षद कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. प्लस त्याला एवढे फीचर आहे ना त्यात, लय भारी क्लॅरिटी ते एकदम भारी येते. अमोल कसा एक्सपिरियन्स? मस्त आहे खरंच. पप्पा कसा वाटला आपला नवीन कॅमेरा? आता बसले तू, हा. आता डायरेक्ट त्याला पलीकडचं कर बर. बटन दाबावं लागतं का? हा, मग आता बटन तर दाबणंच पडेल ना. खालून पण बटन दाबता येते. इथून पण बटन त्याला. हे जर मी 3 वेळेस दाबलं हे बघा तर समोर चालले आता. आणि मी जर 2 वेळेस दाबलं तर स्क्रीन लॉक होऊन जाते. Traveling vlog ला काय भारी? इकडच्या अँगलला उभं असलं तर 45 डिग्रीला म्हणजे तू तिथं इकडे घ्यायचा, तुला त्याला फिरवायचं तर हे काय एका बोटावर खेळ आहे सगळा आता. आणि आता मजा येणार याच्या शूट करायला आणि तुम्हाला दाखवतो आपलं शूट कसं होतंय. तर बघा आपलं आहे ना ह्या पद्धतीने शूट होतंय. समोर आहे आपला DJI Osmo Pocket 3 एकदम कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे आणि आता हाय क्वालिटी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि मला सुद्धा याच्यात ब्लॉग करायला खूप जास्त मजा येणार आहे. आणि याच्यात अजून काय काय फीचर आहे तुम्हाला सांगतो. हा, आता हे बघा मी इथं ठेवून दिलेला आहे कॅमेरा आणि आता जर मला माझं फॉलो पाहिजे तर आता एक मिनिट हे बघा ते मला फॉलो करतंय. हे बघा ते मला इकडे फॉलो करेल. तर काही जाताय ना आम्ही माईक सुद्धा कनेक्ट केलेलं आहे. याच्यासोबत आहे ना आपल्याला एक मस्तपैकी माईक पण आलेलं आहे आणि आता ह्या माईकची क्वालिटी आम्ही बघतोय. मी काय करतो थोडंसं दूर जाऊन बोलतो. एक मिनटं फॉलो होऊ द्या मला एकदा प्रॉपर. आणि आता मी काय करतो थोडंसं दूर जातो. तर आता आहे ना मी एवढ्यात दूर येऊन बोलतोय. आता याच्यात आहे ना एकदम भारी ऑडिओ क्वालिटीमध्ये शूट होतंय. मला जर कधी शूट करायचं आहे घरात पण किचनमध्ये पण तर मी एका ठिकाणी ठेवू शकतो आणि शूट करू शकतो. आणि मला शूट करायला खरंच खूप जास्त मजा येणार आहे कारण हा क्रिएटर कॉम्बो आहे. त्याच्यात ट्रायपॉड पण आलेलं आहे, माईक पण आलेलं आहे, सगळं पाहिजे तसा सेटअप आहे. आता माझे व्लॉग तर एकदम हाय क्वालिटी शूट होणार आहे. अँड चला आपण चला ना खाली पार्किंगमध्ये जाऊ ना. लो लाईटमध्ये कसं शूट करतं बघू ना. चल ना आरोही. आणि आरोही आता आहे ना याच्यासोबत येणार जे एक्स्ट्रा माईक आहे ते पण बघत बसलेली आहे. मला तर शॉकच बसतो आज सगळा. आणि आता आहे ना आपण खाली चाललेलो आहे. दादा एक्साइटेड असेल तू याच्यात म्हणजे डेली ब्लॉग करायला आता लय. मी तर एक्साइटेड तर आहेच खूप. आणि हे बघा आपले फोटो फ्रेम आणि ते किती सुंदर दिसतात. कन्नडच्या शॉपच्या ओपनिंगला आता भारी झालं. यस, आणि लवकरच आपल्या कन्नडच्या शॉपची ओपनिंग पण आहे. तर आम्ही याच्यातच शूट करणार आहे. आमचे पप्पा बघा ना इथं झोका खेळत बसलेले आणि आपल्या थारवर बघा किती घाण झालेली आहे. मी तुम्हाला आपली थार दाखवतो. हर्षद लाईट बंद कर. मला ॲक्च्युली ना लो लाईटमध्ये कसं शूट करतं ते बघायचं होतं. आणि थारची बघा ना हालत कशी झालेली आहे, एकदम बेकार झालेली आहे. बघ लो लाईट पण छान देत आहे हे. हां थोडंसं अजून अंधारात जाऊ आपण मग बघू. वाव एकदम असं नाईट व्हिजन वाटतंय माहिती का. आता इथं तर पूर्ण अंधार आहे. एक मिनिट अजून थोडंसं डार्कनेसमध्ये जाऊ. हे बघा एकदम नाईटवाली वाईब देतंय. असं वाटत नाही की एकदम आपण असं हॉरर मूवी वगैरे बघतो त्याच्यात कसं शूट असतं तशा पद्धतीने मला फील येतं आहे. लाईटला हर्षद. आणि आता याच्यात आहे ना नवीन एक्सपेरिमेंट करायला खूप जास्त मजा येणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणशाल काय शूट चालू आहे एक्झॅक्टली, आम्हाला पण लक्षात आलं पाहिजे. हर्षद शूट दाखव कसं चालू आहे आपलं. तर हे बघा अशा पद्धतीने आमचं शूट चालू आहे. आणि आता ना याच्यात फक्त इथं ऑप्शन आहे असं 3 वेळेस जर मी टॅप केलं तर मी दिसल. हे बघा ही दिसते माकडी आणि आपली थार बघा कशी झालेली आहे. हे बघा सगळे पायन ते उमटलेले थारभर. हे बघा मांजरने अख्ख्या गाडीवर डाग पाडून ठेवलेले. अरे वॉश करावे लागेल आणि झाकून द्यावी लागणार आहे.
हा ना, तिला आहे ना मस्तपैकी वॉश करावं लागेल आणि झाकून ठेवावं लागेल. आणि आपण असं आहे ना आता कॅमेरा आपल्या थारवरती पण सेट करू शकतो. हा ना, Excel 6 पण झाकून ठेवायची आहे. आणि मला असं फॉलो पण करू शकतं ते. ए अरे इधर 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 मेरे को फॉलो करो रे बाबा, मेरे को फॉलो करो. अँड काही इतकी मजा येते माहिती आहे का, असं नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतं आहे. हे बघा मला फॉलो करतं ते. ये इकडे, मी जर जोरात पळालं तर. आणि आता आपण काय करू माहिती का, एकदम इंटेन्स लाईटमध्ये येतो. हे बघा आता मी एकदम इंटेन्स लाईटमध्ये आलेलो आहे, तरी पण एकदम परफेक्ट शूट करता येते. आणि आमचे पप्पा यांनी इथं झोका खेळत बसलेले. भारी ना पप्पा कॅमेरा. आणि सोसायटीमधले आपल्या बॅक साईडचे छोटे मित्र आहे आपले. हॅलो करा रे. हॅलो. कसा आहे आपला नवीन कॅमेरा? चांगला आहे. तुम्ही चांगली दिसता ना गोरे गोरे. काय काय नाव आहे तुमचे, लवकर लवकर सांगा. अथर्व. व्लॉग बघता का? कशावर बघता, मोबाईलवर? टीव्हीवर बघता का? आणि अभ्यास कधी करता मग? अभ्यास रात्री रात्री सगळे झोपल्यावर? जेवण झाल्यावर का? चलो बाय. बाय. तर आता ना मी एकदम दूर चाललेलो आहे. आपल्याला बघायचं आहे की माईकमध्ये आवाज इथपर्यंत पण येतो का. बघ ओके का, येतोय आवाज? तिथं ती लाईन हलती ना, तिथं जी लाईन हलती ना त्याच्याने लक्षात येईल तुम्हाला आवाज येतोय की नाही. आता पण येतोय का आवाज? तर आता ना मी एकदम दूर आलेलो आहे सोसायटीमध्ये. आणि ना तिकडं तो कॅमेरा इतका छोटा आहे ना की वाटत पण नाही की शूट चालू आहे वगैरे. आला असेल का आवाज? मी किती दूर गेलो होतो. ब्लॅक गाडीजवळ. तर काल तर तसा माझा बर्थडे होऊन गेलेला आहे, बट ही बच्चे कंपनी ना आता मला बर्थडे विश करते. हॅपी बर्थडे. थँक्यू. वेलकम. इट्स माय प्लेजर. तर बापले. आणि पप्पानी त्यांनी ना ॲपल बोर आणलेले होते, तर ॲपल बोर खाऊ आपण. आत्याने आणले का? परत स्ट्रॉबेरी पण आणलेली आहे. आमच्या आत्याने आणलेली आहे ॲपल बोर आणि स्ट्रॉबेरी पण. आता DJIच्या कॅमेऱ्यात मी व्लॉग घेतोय. लय लाईट वेट आहे, लय भारी वाटतं व्लॉग करताना. वा, दादाला एकदम भारी गिफ्ट दिले अरे दीदीने. वा, आता आहे ना हर्षद डेली ब्लॉग करणार बरं का याच्यात. याच्यात का? हा. नाही, हे तर दादा यूज करणार आहे ना. पण मग तू करणार नाही का? हा, करेल ना असं मनात. तर गाईज मी आता फर्स्ट टाइम नवीन कॅमेरामध्ये शूट घेते. इतका कॉम्पॅक्ट आहे, इतका भारी आहे, इतकं इतकं छान आहे ना यार. बेस्ट आहे हा, बेस्ट. म्हणजे आपण जर लोकल मार्केटमध्ये पण कुठे शूट घ्यायचं ना तर नॉर्मली फक्त असं हातात धरायचं आणि नॉर्मली चालायचं आहे, शूट होत राहणार. आणि किती best बाकीच्यांना आहे. काय वाटेल की हातात काहीतरी स्टँड वगैरे ट्रायपॉड आहे, बट कोणाला लक्षात येणार आहे की हातात जे ही कॉम्पॅक्ट गोष्ट ही कॅमेरा आहे, एवढसा कॅमेरा आहे फक्त. येस, एकदम भारी कॅमेरा आहे यार, बेस्ट आहे. एकदम मस्त. आणि हे बघा इथे आता- दाखवतो मी तुम्हाला फ्रीज मध्ये आपल्या. हे बघा किती कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. आणि स्टेबिलिटी बघा त्याची. हे बघा चालताना पळताना पायऱ्या उतरताना इतकं स्टेबल घेतो ना शूट. एकदम मस्त, एकदम प्रॉपर शूट घेतो. असं डक 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 घालत नाही. दूध वरती चाललं. आणि त्या दूध किती वरती गेलेलं आहे. आता बघ, मी तुला एवढा सुंदर कॅमेरा दिला, आता तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन चल. त्या कॅमेऱ्याचे पैसे वसूल झाले पाहिजे आता. मला असं वाटतं जर त्या कॅमेऱ्याचे पैसे वसूल करायचे तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब Subscribe करा. करा. सांगून दे बरं का सगळ्यांना सबस्क्राईब. येस गाईज, तुम्ही ना खूप सारे सबस्क्राईब करा, रोज सबस्क्राईब करा. जो पण ब्लॉग बघतोय ना त्याने सबस्क्राईब करा. ज्यांनी केलेलं आहे ते कसं करतील पण. हा, जे न्यू व्ह्युअर्स आहेत ना त्यांच्यासाठी सांगते आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलंय ना त्यांनी आपल्या मम्मीच्या, पप्पाच्या, गर्लफ्रेंडच्या, बायकोच्या फोनवरून सबस्क्राईब करा आणि त्यांना सुद्धा ब्लॉग बघायला लावा. आणि आणि मित्रांना शेअर पण करा. आणि जर कोणाचं लग्न नसेल झालं तर, गर्लफ्रेंडला शेअर करा म्हणले ना मग मी. आणि समजा लहान असेल तर, मम्मी पप्पा म्हणले ना मग मी. सर्वांना, रिलेटिव्ह वगैरे सर्वांना. आणि कोणी लग्न झालेलंच माणूस बघत असेल तर, मग मी म्हटलं ना, अरे बायकोला शेअर करा, आणि बायकोला बायकोनी पण सबस्क्राईब केलं असेल तर, नवऱ्याला सांगा सबस्क्राईब करायला. तरी काय. अरे पण गिफ्ट खरंच खूप भारी आहे बरं का. आवडलं ना तुला? खूपच जास्त आवडलंय मला. मेन म्हणजे मी आता मोबाईल असं बंद पण करून शांततेत बसू शकतो, फक्त व्हिडिओ करू शकतो. हा, खरंच ठेवशील ना फोन थोडा वेळ साईडला.
अरे पण मग काय कामासाठी हातात घ्यावंच लागतं ना. एडिटिंग साठी फक्त आता. एडिटिंग बाकीचे पण खूप सारे कामं असतात माझ्या मागं, त्याच्यासाठी फोन नाही तर मला असं वाटतं की फोन असं मुक्त पाहिजे, फोनपासून मुक्तता पाहिजे. म्हणजे फक्त तेव्हा एंटरटेनमेंट पाहिजे, तासभर एंटरटेनमेंट ठीक आहे. बट काय करू, कधी कधी एवढे कामं लागून जातं मागं की त्या कामात आहे ना गुंतून पडावं लागतं. आणि खूप सारे लहान पोरांना सांगतो, तुम्ही मोबाईलला आहे ना कमी वेळ देत चला, थोडाच वेळ व्लॉग वगैरे बघायचं, व्हिडिओज वगैरे बघायचे, बस दॅट्स इट. मी पण नाही म्हणत की कंटिन्यू तुम्ही मलाच बघा, कुठले दुसरे व्हिडिओ बघा, थोडेच बघा, तासभर ठरवून घ्यायचा, तेव्हाच तुम्ही व्हिडिओ बघायचे. आणि हा मुद्दा आमच्या हर्षदसाठी पण लागू होतो, खास करून आहे ना याच्यासाठीच तो लागू होतो मुद्दा. मम्मी कसा आहे माझा नवीन कॅमेरा? मस्त आहे, किती छान आहे ना असा गिफ्ट. हा एवढं सगळं एकदम क्यूट आहे, एकदम छोटा आहे. आणि आपण दिसतो किती आहे त्याच्यात. आणि गोराची समेत याच्यात काळ माणूस पण. तर काहीच आजचा आहे दिवस दुसरा. आम्ही काल आहे ना दिवसभर आपल्या कॅमेऱ्यासोबत, आपला जो नवीन कॅमेरा आहे त्याच्यासोबत वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यातच ना आमचा अख्खा दिवस चालला गेला. आता मस्तपैकी उठलोय, आरोहीला काहीतरी ब्रँडचं शूट करायचंय, ते शूट करू म्हटलं, त्याच्यासाठीच मी लवकर उठलो वगैरे, मस्तपैकी आवरलंय. आणि या ठिकाणी बघू शकतो मी फ्रेश पण झालेलो आहे आणि चेक्सचं शर्ट वेअर केलेलं आहे. आता लागली मला खूपच जास्त भूक. बघू आरोहीने काय केलंय, नाश्ता वगैरे, आणि मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. आणि आपल्या घरात आहे ना अलेक्सा पण आलेली आहे, तर मस्तपैकी ती काम पण ऐकते, गाणे लाव म्हटलं की गाणे पण लावते. हे बघा, आणि आपला जो ड्रेसिंग टेबल आहे ना तिथंच आम्ही अलेक्सा ठेवलेली आहे. आमच्या मम्मीचा तर मस्तपैकी आराम चालू आहे. आरोही कुठे, क्या बना रही हो खाने के लिए? तुझ्यासाठी पराठा बनवलाय. पराठा नसतो का तो, तिकडं पराठाच पोळी असतो. असतो. पराठा म्हणजे लच्छा स्टफिंग पराठा असते. असतो तो, लच्छा पराठा म्हणतात त्याला. लच्छा पराठा अच्छा होता है क्या? यस, अच्छा होता है. तर आरोहीने या ठिकाणी मस्तपैकी मला तो लच्छा पराठा दिलेला आहे आणि सोबत आहे ना वांग्याचं भरीत पण आहे. तर फायनली आता आरोही मॅडमचा सुद्धा या ठिकाणी आवरलेलं आहे. काय व्हिडिओ शूट करायचा आहे, किती वेळ लागणार आहे? थोडाच वेळ लागणार आहे जर तू कॉपरेट केलं तर. कॉपरेट हा. करतो ना मी, कॉपरेट करायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. स्वतःलाच बोलता येत नाही, माझी फंबल झालं, फंबल झालं. फंबल झालं. कॉपरेट असते तिथे टिश्यू पेपरने तोंड पुसलेलं, टिश्यू पेपर तिथं, तुझा चष्मा तिथं, हे तिथं, ते तिथं, हेच आवरण्यामध्ये मला अर्धा वेळ लागतो. परत म्हणतो तुला आवरायला वेळ कसा लागतो? तुझ्यासाठी गरम गरम खायला बनवून दिला. आता अजून मला ते किचन आवरायचंय, कारण की मला तिथे पण व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे जिथे व्हिडिओ काढायचा असतो ना, पहिले ती गोष्ट अर्धा तास, एक तास, अरे बस ना, किती किरकिर करशील. व्हिडिओ काढावा लागतो. मग थोडस मला कॉपरेट करत जा ना, थोडं आवरून ठेवायचं, म्हणजे सुरू होत जाईल व्हिडिओ काढायला. डोकं पागल करून ठेवणार ही पोरगी. चला आवर शूट करून घेऊ. तर आरोहीने आणि मी ना मस्तपैकी सगळं बेड पण आवरून काढलेलं आहे. एका उशीला कव्हर घातलंय तू फक्त, बाकी काहीच केलेलं नाहीये. मग तू काय केलं इथं? काय आंघोळ घातली काय त्या बेडला? तू तरी काय केलं भामटे? ब्लँकेट नीट टाकलं, कसं टाकलेलं होतं, असं गोळामोळा करून दिलं होतं टाकून, फक्त नावाला उगं मी टाकलं म्हणून. मला व्हिडिओ काढायचा म्हणून अर्धा तास झाला बोलून. मॅडमचा अजून नुसता टाइमपास चालू आहे. एकदा लिपस्टिक लावती, एकदा हे आवरत बसती, एकदा ते आवरत बसती. करून घे ना शूट. झालं, चल आता शूट करून घेऊ आपण. तर फायनली आमच्या आरोही मॅडमचं शूट या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. कधी द्यायचा ब्रँडला व्हिडिओ? आजच द्यायचं आहे, आज लास्ट डेट आहे. हा का? बरं आहे मग, केवढं शूट करायला चान्स भेटतो तुला? अरे प्रोडक्टच लेट आलं आणि त्याच्यानंतर तुझा बर्थडे होता, तुझ्या बर्थडेची तयारी केली, त्याच्यामुळे मला व्हिडिओला लेट झालं. आणि मी आता एक नोटीस केलं, आरोहीचा एक जो दात आहे ना तो पिवळा आहे, एकच दात. हा ना, थोडस येल्लो आहे. कस काय? अरे तो मागं पुढं होत राहतोय, त्याच्यामुळे तो पिवळा झालाय. हलतो कस काय बनतो दात? मी ती क्लिप लावते ना, ती क्लिप लावल्यावर मागे जातो, म्हणजे क्लिप लावणं सोडलं की मग तो पुढे येतो. जादूचा दात आहे मग आरोहीचा. तर आउटफिट चेंज करून मी आलोय आता खाली. आणि काल आहे ना आमची आत्या आली होती ना, तर आत्याने ना मस्तपैकी स्ट्रॉबेरी पण आणलेली आहे, परत ऍपल बोर पण आणलेले आहे. तर आरोही या ठिकाणी परत आता कॅमेऱ्याचं वगैरे सेटअप लावतीये. आम्हाला आहे ना थोडं व्हिडिओ परत एकदा शूट करायचा आहे, थोडासा टेक बाकी आहे. तर आणि आज आहे ना बहुतेक आमचा अख्खा दिवस त्या शूटमध्येच जाणार आहे. तर आरोहीने या ठिकाणी आता सेटअप वगैरे लावून घेतलेला आहे. काय शूट करायचं आहे तेच ना, किचन मधला सीन ना? हा, किचन मधला एक सीन बाकी, तेवढा एक शूट करायचा आहे. काय खाती मशे? स्ट्रॉबेरी. भारी आहे स्ट्रॉबेरी. आपल्याला स्ट्रॉबेरी शेक करते का? करू ना, कधी? आज करू, पण आता नाही. हा, आता पहिले मला व्हिडिओ एडिट करू दे. लवकर ते थोडा एडिट करून. स्ट्रॉबेरी शेक पिनो को मिलेगा. तर ऋषीला गोडाऊनला जायचं होतं, पण ऋषी ना मस्तपैकी आरामात बसलेला आहे अजून पण, आणि मलाच बोलतो तुझं आवरत नाही. हे हर्षदचं जेवण होतंय ना, त्याला पण सोबत घेऊन जायचंय. तर हर्षद आणि मी ना आता गोडाऊनला चाललेलो आहे. मला थोडंसं काम पण आहे, तर हर्षदला म्हटलं तू पण सोबत चल. तर हर्षद पण येतोय आणि आम्ही सोबत आहे ना माईक पण घेऊन चाललेलो आहे. तर आरोहीला मला फटके द्यायची इच्छा होती. तू पण मारचल डिफेन्स मध्ये. नको रे बाबा, ते उशा खराब होतील. तुला काय आहे? मला काय विचार नाही करते. चल. आपली सोसायटी किती शांत राहते ना.
एकदम शांत असते. मी कधी कधी व्हिडिओ करतो ना तसा बारीक आवाज पण येत नाही, काहीच येत नाही, एकदम स्मूथ व्हिडिओ होता. आणि आपण खूप दिवस झालं कुठे फिरायलाच गेलो नाही ना, तर आता माझी अशी प्लॅनिंग आहे शिवजयंती नंतर ना कुठेतरी आपण मस्त सगळी फॅमिली ना फिरायला जाऊ आणि खूप जास्त मज्जा पण येईल. तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला खूप जास्त मज्जा येणार आहे. फिरायचा मुद्दा म्हटला की हर्षद एकदम खुश होऊन जातो. येस, आता मग मी तेव्हा सुट्ट्या काढत शाळेला. हेच आता आलोय आपण आपल्या गोडाऊनला आणि आता इथे ना दादा गाडी लावतोय. आपल्या गोडाऊनला आहे ना असं नवीन गेट पण बसलेलं आहे आता. अमोल शेठ काय चालू आहे? मम्मीला भेटायला नाही गेला? अरे मम्मी तिकडे गेलेली आहे. कुठं? दवाखान्यात गेली का? तर काही आम्हाला ह्या कुर्त्याचं शूट करायचं होतं. कुर्ता पायजामा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. शिवजयंती स्पेशल आपण प्रत्येक वर्षी असे कुर्ते पायजामे डिझाईन करत असतो आणि ह्या वर्षीची माझी वैयक्तिक डिझाईन आहे मित्रांनो. प्रिंट सुद्धा बघू शकता तुम्ही, अतिशय एक नंबर आहे. आणि ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करता येतं. ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर 70 30 65 65 83 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचं आहे. फक्त ऑनलाईन ऑर्डर आम्ही 8 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुर्ता पायजामा पाहिजे असेल किंवा असं शर्ट सुद्धा पाहिजे असेल तर डायरेक्ट आपल्या सह्याद्री मेन्स फॅशनेबलला व्हिजिट करा. आणि आपल्याकडे लहान पोरांसाठी सुद्धा कुर्ता पायजामा अवेलेबल झालेला आहे, तो पण सगळ्या साईजेस मध्ये. तर लवकरात लवकर व्हिजिट करा आपल्या सह्याद्रीला. मी आता शॉपचाच व्हिडिओ शूट करत होतो आणि मी किती व्हिडिओ काढले हर्षद? 14 व्हिडिओ काढले 10 ते 15 मिनिटांमध्ये. मला अजून 2-4 व्हिडिओ काढायचे. माझा इतका स्टॅमिना माहिती का, मी ॲट अ टाइम किती पण व्हिडिओ काढू शकतो. आता आम्ही ना गोडाऊन वरून चाललोय लॅपटॉप आणण्यासाठी. आम्ही ना लॅपटॉप टाकलेला होता एका ठिकाणी, कारण की आरोहित दिदी ना एका लॅपटॉपचा पासवर्डच विसरून गेली होती, तर त्याला आम्ही रिसेट केलंय. आता तोच आम्ही ना लॅपटॉप आणायला चाललेलो आहे. आणि आता आमच्यासोबत अमोल दादा पण येतोय आणि अमोल दादा नाही तोच लावणार आहे स्कूटी आणि मग आम्ही जाताना घेऊन जाणार आहे. पकडी ऑनलाईन ऑर्डरची नोटबुक आणि जाऊ आपण आता गाडी. आमच्या आरोही मॅडमने ठेवला होता कुठं करून, गेली होती लॅपटॉपचा पासवर्ड विसरून. आणि आता ते लॅपटॉप आहे ना आम्ही रिपेअरला टाकलं होतं. आता त्यांनी पासवर्ड वगैरे रिसेट केलेला आहे. आता ते लॅपटॉप आणायला जायचंय. आता ना या ठिकाणी आम्हाला लॅपटॉप भेटलेला आहे आणि लॅपटॉपचा पासवर्ड वगैरे रिसेट केलेला आहे. आता आम्ही नवीन पासवर्ड ठेवलेला आहे. आता आरोहीला सांगणं पडेल की हा पासवर्ड विसरू नको आणि हा जर पासवर्ड ती विसरली तर मी त्या लॅपटॉपची गॅरंटीच घेत नाही. बट त्यात आहे ना खूप सारा डेटा वगैरे होता, त्याच्यामुळे ते रिकव्हर करणं खूप जास्त गरजेचं होतं. पासवर्ड आहे ना आरोहीच विसरते बरं का. एकदा आणखी पुण्याला पण विसरली होती ना. पुण्याला पण एकदा पासवर्ड विसरून गेली होती मोबाईलचा. ते पण आता आलो आम्ही घरी आणि आरोही प्लीज याच्यानंतर त्या लॅपटॉपचा पासवर्ड नको विसरू बरं का. मी टाकणारच नाही आता पासवर्ड, टाकणारच नाही. डर मैंने तुम्हारे लिए गुलाब का फूल लाया है. माझ्यासाठी? यस, और इसे स्वीकार कर लो. ओ माय गॉड, तू देतोयस खरंच? नाही नाही, दे इकडे. एवढी ओव्हर ऍक्टिंग नको करू तसं काही. मी देणार नाही गुलाबाचा फुल. पहिल्यांदा आम्ही रिलेशनशिप मध्ये 5 वर्षापासून हे पहिल्यांदा आहे एक गुलाब. फर्स्ट टाइम. थँक्यू सो मच. म्हणजे विश्वास नाही बसत आहे रे, 5 वर्षानंतर तू डायरेक्ट असं वागतोयस. धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे ना ही. थँक्यू. हे तिला म्हणा आता पासवर्ड नको विसरू म्हणा. पासवर्ड नको विसरू बरं का. अरे मी पासवर्ड टाकणारच नाही आता. ओपन ठेवणार मी माझं लॅपटॉप. आता ना आमचे चंगू मंगू पण आले या ठिकाणी, आमचे सरपंच आणि आमचे अमोल भाऊ पण. आपल्या नवीन कॅमेरामध्ये शूट होतंय, कसं वाटतंय? मेले बोला हँडसम दिसलो भाऊ याच्यात इतकं भारी दिसतं माहिती का, ऑटोमॅटिक इनहॅन्स होऊन जातं. म्हणजे आपल्याला जास्त कलर करेक्शन वगैरे करायची गरज राहत नाही याच्यावर. भाऊ आपल्या घरात आहे ना अलेक्सा पण आलेली आहे, तिला तुम्ही गप्पा पण मारू शकता. एलेक्सा, मुझे तुमसे बहुत प्यार है. थैंक यू. अब मैं और क्या ही बोलूं. आय लव्ह यू. आज दिवसभरात आहे ना मी इतक्या वेळेस कपडे चेंज केले माहिती का. आता परत कपडे चेंज केलेले. हो जयराम, चलो नीचे बैठते. हो ब्रदर, चला खाली बसू. अरे मॅडम लय भूक लागली आहे, थोडं लवकर करा. झालं 5 मिनिटं. तर मला आहे ना खूप जास्त भूक लागली होती. अमोल भाऊ, जयराम भाऊ आम्ही ना मस्तपैकी जेवण पण करून घेतलेलं आहे. आता अमोल भाऊ, जयराम भाऊ गेले घरी आणि आता आरोही या ठिकाणी जेवण करते. हर्षदचं पण जेवण झालेलं आहे. आरोही भाजी खूप मस्त आली होती. थँक्यू. आणि मुळा पण मस्त पहिल्यांदा मुळा बरोबर बोलला नाही तर मुळ्याला आहे ना आवळच बोलत राहतो. आणि धडाधाडा मुंगाची डाळ. काय कशाला धनादाळा मुंगाची डाळ नाही, मूंग डाळ. आणि तुला माहितीये शिवजयंती झाली ना की आपण सगळे फिरायला जाणार आहे. अरे वा, हे कधी ठरलं? आत्ता ठरलं. नाही खरंच ना, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ कुठतरी, असं लांब जाऊ मस्त आणि लय एन्जॉय करू. खायचं प्यायचं सगळं सामान घेऊन जाऊ, मस्त एन्जॉय करू. टाइप जाऊ मस्त. कॅम्पिंग टाइप जाऊ.
हर्षद तुला येणं आहे मग आणि शाळा आता सुट्टी घेऊन टाकेल मग मी तेव्हा. अभ्यास कधी करशील? अभ्यास मग फिरून आल्यावर. आणि हर्षदचं आहे ना मला करंट बसतं माहिती का? कर परत एकदा कर. हुई. कस काय चटकन आवाज येतोय. परत दे परत. हर्षदच्या बॉडीतून करंट बाहेर निघतंय डायरेक्ट. बघितलं का? आरेला दे आरेला दे आरेला दे मला जोरात बस हर्षद. दे दे दे. आणि थांब ना. कस काय फ्रिक्शन होतंय फ्रिक्शन. मग करंट बसतं ना. तर हर्षदला आहे ना मी डेअर दिलं होतं की आपण दोघांनी ना भूताचा पिक्चर बघायचा सगळे वरती गेल्यावर. आता उशीर पण झालेला आहे खूप जास्त, ऑलमोस्ट 11:30-12 वाजलेले. आणि आता जर आपण हॉरर पिक्चर बघितला हर्षद तर खूप जास्त मजा येईल. तुला हे डेअर ऍक्सेप्ट करायचंय? नाही मी एक्सेप्टच नाही करणार. घाबरला? हो. अरे रे 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 रे. चल तू एकट्यात काय काय एकट्यात पाहून दाखव. मी एकट्यात तुला काय माहित पडणार? मी बघितलं नाही बघितलं मी बंद पण करून टाकू शकतो ना. कॅमेरा लावून ठेव. कॅमेरा नाही, तू माझ्यासोबत थांबायचं आणि आपण दोघांनी हॉरर पिक्चर बघायचा. नाही आरोग्य दिल ठेव. आरोग्य शांत. अरे ऍक्सेप्ट करते का चॅलेंज? नाही, हॉरर पिक्चर बघायचा आपण दोघांनी. अजिबात नाही. तुला माहिती मला हॉरर पिक्चर आवडतच नाही. घाबरली ते नाही सांगत बरं का, आवडत नाही म्हणते. मग इतकी तेच ना, फट्टू आहे मला ना. आवडत नाही. आवडत नाही घाबरली ती. हा घाबरते म्हणूनच आवडत नाही मला. असे जरा माणसाचा मूड फ्रेश करल असे पिक्चर आवडतात की आपण खुश राहू असे पिक्चर आवडतात. अरे काय हॉरर बघायचं टेन्शन घ्यायचं. अच्छा तुला एंटरटेनमेंट असं फॅमिली टाईप आवडतं. हा, बस. मग आपले ब्लॉग बघत चल ऋषिकेश गाडीकर ब्लॉग युट्यूब चॅनल वरती. तर काही आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल. आणि तुम्हाला ना ह्या व्हिडिओ खाली एकदम जबरदस्त कमेंट करायची. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलंच आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक लकी विनर काढणार आहे ज्याला भेटणार आहे स्मार्ट वॉच. बघूया ह्या महिन्याचा लकी विनर कोण होतोय. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me